कोकणातून धनुष्यबाण गायब झालंय आणि एकेकाळच्या कट्टर शिवसैनिकाला म्हणजेच नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट मिळालंय। त्यामुळे खऱ्या अर्थाने रत्नागिरी सिंधुदुर्गात निवडणुकीत रंगत आली असं म्हणता येईल। पण या मतदारसंघात जिंकायचं झालं तर राणेंना केवळ सिंधुदुर्गात नाही तर रत्नागिरीतही 3 विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळवणं आवश्यक आहे। त्यातच उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। त्यामुळे ते खरंच राणेंना मदत करतात का त्यावर बरीच गणितं अवलंबून आहेत। आता तेच किरण सामंत नाराज झालेत का अशी चर्चा देखील रंगली आहे। विशेष म्हणजे या मतदारसंघात धनुष्यबाण असतं तर काय बदल झाला असता यावर त्यांनी वक्तव्य केलं। ते काय म्हणालेत ऐका। पक्षाने निर्णय घेण्यापेक्षा मी सर्व गोष्टीचा विचार करून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता 400+ आणि महाराष्ट्रामध्ये 45+ हे करण्याकरता मी आणि आमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतली। आता जास्तीत जास्त मताधिक्यांनी नारायण राणे साहेबांना निवडून आणणं हेच ध्येय आहे। नाराज आहात का तुम्ही? बिलकुल नाही, नाराज असतो तर आज आलो नसतो। पुढचं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे का? तुमची अपेक्षा आहे का? लोक माझ्यासोबत कार्यकर्त्यांना तुमच्या काय संदेश द्या? कार्यकर्त्यांना या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणे साहेबांना निवडून आणायचं, महायुतीचं बळ वाढवायचं, जेणेकरून येणारी विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे राहील अशा पद्धतीने काम ही सीट जर शिवसेनेला राहिली असती तर बरं असतं असं वाटतं का तुम्हाला? नक्की राहिली असती तर बरं झालं असतं। कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता। तसंच मी मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरपालिका ह्या कोकणावरती अवलंबून, त्यामुळे एक धनुष्यबाण जर दिला असता तर आणखी मताधिक्य मिळालं असतं। तर आपण नाराज नाहीत, पण धनुष्यबाण चिन्ह जर या मतदारसंघात असतं तर अधिकचं मताधिक्य मिळालं असतं असं किरण सामंत यांनी बोलून दाखवलं। त्यामुळे राणेंना आता सामंतांची मदत मिळते का ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि धनुष्यबाणाला मानणारे शिवसैनिक कमळाला मत देतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच कोकणातली ही लढाई याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।